जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 1 फुटाची आवश्यकता असून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात। सावधगिरी म्हणून गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले। पूर नियंत्रण कायद्यानुसार धरण 90% भरल्यानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत विसर्ग केला जाऊ शकतो, तर दुसरीकडे जायकवाडी धरण 92% भरले आहे। 1522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात 1521 फूट जलपातळीची नोंद करण्यात आली। धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 1 फुटाची आवश्यकता आहे। सध्या धरणात एकूण जलसाठा 2764.965 दशलक्ष घनमीटर, तर जिवंत पाणीसाठा 1985.859 दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली। असे असताना जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात थांबून थांबून पाऊस होत आहे। इतकेच नव्हे तर जायकवाडी धरणाच्या मागची दारणा, गंगापूर, भावली, पुनगाव, भाम, वाकी, आळंदी, भंडारदरा, मांडोहोळ, पालखेड, मुळा, ओझरखेड, निलवंडे आदी धरणे ओव्हरफ्लो झाले असून यापैकी काही धरणातून केला जाणारा विसर्ग जायकवाडी धरणात येत आहे। सध्या जायकवाडीत 26,000 क्युसेस पाण्याची आवक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले। जायकवाडी धरण 92% भरले। धरणाच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून माजलगाव धरणासाठी 500 क्युसेस प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे। पूर नियंत्रण कायद्यानुसार जायकवाडी धरण 90% भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडणे आवश्यक असताना धरणात 92% पाणीसाठा झाल्याने कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत विसर्ग केला जाऊ शकतो। यामुळे गोदाकाठच्या गावांनी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे सूत्रांनी केले। विशेष म्हणजे 2006 साली पाटबंधारे विभागाकडून या नियमांचे पालन न करता पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करण्यात आले नाही। यामुळे पैठण शहरासह गोदाकाठच्या शेकडो गावांना महापुराचा फटका सहन करावा लागला। कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे तसेच जमिनीचे नुकसान झाले होते। यंदा 92% धरण भरले असताना धरणाचे दरवाजे उघडून हळूहळू गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करावा, जेणेकरून गोदावरी नदीच्या पात्राबाहेर पाणीसाठा येऊ नये अथवा पूरस्थिती निर्माण होऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेचे कैलास तवार, माऊली मुळे, राष्ट्रीय किसान परिषदेचे अशोक हुड, सामाजिक कार्यकर्ते आशिष मापारी, अशोक आवटे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारेख, साईनाथ कर्डिले, विष्णू ढवळे, गणेश भोकरे, बलबीम फलके, नाना पातकळ, प्रशांत आव्हाड, मनेश आव्हाड यांनी केली आहे। धरणाच्या स्थितीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप अभियंता विजय काकडे, बिनतारी संदेश यंत्रणा ऑपरेटर गणेश काकडे स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।